केली असेल तर तू मला माफ कर. थँक्यू मनी. आय लव्ह यू मनी. आय लव्ह यू मनी. कधी अँगर राग केला असं पैशाविषयी, दुसऱ्यांना पैसे देताना किंवा मागताना आपल्याला उसने आले नसेल, मग आपण त्या व्यक्तीवर कधी रागवलं असेल नाही का, किंवा आपण कधी रागवून पैसे मागितले असेल, द्या मला, किंवा असं माझ्याकडे पैसेच नाही, काही आपण राग पण करतो ना, राग, राग द्वेष, ती पण एक फिलिंग आहे. मी कधी राग द्वेष तर मला माफ कर. थँक्यू मनी. आय लव्ह यू मनी. तुम्ही पण सांगू शकता ते तुम्हाला असं वाटतंय की मी कधी घेतलेलं असेल. उदासी, उदासी म्हणजे कधीतरी. कधी कधी मॅडम पैसे पडतात आपल्याकडनं, हा, देतात. पण असेल कधी अनादर, त्याला अनादर म्हणतात. म्हणजे चुकीने अनादर झाला त्याचा, लक्ष्मीचा आहे ना, पडले असेल किंवा आपण फेकले पण असेल कधी कोणाला, किंवा कोणी आपल्याकडे फेकले पण असं होतं ना कधी कधी रागाच्या भरात, धर दे तुला, घे तू काय करायचं कर. म्हणजे काही वेळेस आपण बघतो घरामध्ये वगैरे काही जणांच्या पैशावरून जर काही वाद झाले तर ते पैसे असे टाकल्या जातात की घे तुला, बघ काय करायचं. म्हणजे आपल्याला ते माहित नसतं, पण आपण लक्ष्मी माता आहे, तिच्या कळत नकळत आपण किंवा आपल्या समोर काही झालेलं असेल, अनादर झाला असेल, तर मला माफ कर. नंतर अपमान एखाद्या गोष्टीत झाला तर ती आपल्यापासून दूर जाते ना. आपण जर म्हटलं फ्रिक्वेन्सी एनर्जी, तर कदाचित अनादर किंवा अपमान झाला आपल्याला, एखाद्या गोष्टी एखाद्या व्यक्तीने आपला अपमान केला की आपण काय म्हणतो, नको नको त्याच्या घरी, मला आता त्याच्याशी बोलायचं नाही किंवा काही जायचं नाही, की असं एक प्रकारचं ब्लॉक तयार, तो पण एक ब्लॉक आहे. तर मग अनादर झाला असेल, अपमान झाला असेल, कधी आपल्याकडे एखाद्या ठिकाणी पैसेच नसेल, आपल्याला ते द्यायचे असेल, किंवा समोर आपलं काही वाटत असेल ना की नाही नाही ती तुम्हाला पाहिजे होती, तर गरज होती मला, तर नाही, मग आपल्या डोक्यात ते पैशाविषयी एक प्रकारचं नाही काही ब्लॉक तयार केलं की अरे बघा पैशावाल्यांचं चालतं, पैसे असतील तर लोक विचारतात, पैसे नसतील तर कोणी विचारत नाही, असे काहीतरी आपल्या डोक्यामध्ये आपण ते ब्लॉक तयार केले असतात. तर मग ते पण आपल्याला रिमूव्ह करायचे. अपमान, अनादर, आपला झाला काय, समोरचा झाला काय, कोणाचा झाला काय, पण तो आपण त्याला कारण काय पकडलंय, पैसा. थँक्यू. आय लव्ह यू. नंतर आपण ना चर्चा केली असेल असं पैशाची, गॉसिपिंग केली असेल की आता सरकार असंच आहे, पेट्रोलच महाग झालं, सोन्याचे भाव तर काय वाढताय दिवसेंदिवस, म्हणजे आपण काय करतोय ते पैशालाच करतोय शेवटी. ते तर होतंय, परिस्थिती आपल्याला माहिती सगळी आहे ना. पण आपण कॅपेबल नाही म्हणून पण असं नाही की अंबानीच तो त्याच्यावर विचार करतोय किंवा बाकीचे लोक जे करोडपती त्याच्यावर विचार करताय, किंवा काही आपण म्हणतो भाजीपाल्यांचे तर कसे भाव वाढले, टमाटे कधी अचानक वाढले तर त्याच्यावर चर्चा करतात बायका नाही का, बघा ना टमाट्याचे किती भाव वाढले, मग कधी स्वस्त पण घेतले असते, कधी फुकट पण मिळाले असते, त्यावेळेस आपण तेवढं त्याला फोर्स नाही केला असतं, त्यावेळेस तेवढी आपली एनर्जी तिथे टाकलेली नसती. आपण कळत न कळत आहे ना आपली एनर्जी खूप तिथे डिस्ट्रॉय केली असते. ती एनर्जी आपण आपल्या ओरामध्ये अडकून ठेवली असते की कळत न कळत नाही का, बाबा हे किती महाग आहे, ते किती महाग आहे, म्हणजे बोलण्यातून आपण असं केलेलं असतं, आपल्याला नाही माहिती की आपण ते पैशासाठी कदाचित
ते ब्लॉक तयार केले, तर मग आपण ते पैशासाठीच केलेले. म्हणजे हॉटेलमध्ये गेलो की बिल जास्त आलं, होतं ना कळत न कळत, किंवा चर्चा, किंवा आपण असं केलं असेल नाही का, आपण म्हणजे कळत न कळत काय केलं, त्याला त्याची किंमत काढली किंवा त्याला हे केलं, आपण स्वतः कॅपेबल नाही असंच आपण सांगितलं ना. त्या ब्रह्मांडाला काय केलं की आपणच त्याला हे नाही, डिझर्व करू शकत नाही ती गोष्ट. जर इतर कोणी असेल तर ते इझिली करून टाकून इझिली देऊन टाकून, आपण म्हणतो नाही गोल्ड सोन्याचे भाव काय झाले, कळत न कळत आपण ते हे केलेलं, म्हणजे त्याच्या काय म्हणता येईल मराठीत चुगली जसं म्हणतो ना, किंवा एक प्रकारचं हे तक्रारीच. हं? तर त्यांच्या काही आपण पैशाविषयी वस्तूविषयी तक्रार केली की मला हे इतक्याला मिळालं, ते इतक्याला मिळालं, ही साडी मी इतक्याने घेतली, ती तितक्याने घेतली होती, असं आपण काही तक्रारी केलेल्या आहे, खूप केलेल्या आहे पास्टमध्ये कळत न कळत. डिअर मनी, मी खूप तक्रारी केलेल्या आहे, तक्रारी कंप्लेंट केल्या आहे. त्या सर्व कंप्लेंटसाठी मी आज माफी मागते. थँक यू मनी, आय लव्ह यू मनी. अजून काय राहिलं, लिहिले सगळं, 7 झाले तुमचे, 7 केली. जलस, कमतरता, भीती, फेअर. हा, कमतरता, भीती, फेअर. अचानक आपल्याला काही द्यायचंय, हप्ता द्यायचा आहे, तर आपण काय केलं, भीती तयार केली, कमतरता तयार केली की भीती. अरे आता मला हे द्यायचंय, मग माझ्याकडे कुठून येणार आहे, कशी येणार आहे, काय येणार आहे, मुलीचं लग्न करायचं, असं भरपूर लोकांच्या बाबतीमध्ये होतं आणि करतो आपण. पण ते मॅनेज पण होतं ना, आपण जेवढं हे केलं, आपण भीती केली होती की अरे कसं होईल, कसं ऍडजस्ट होईल, महिन्याचा खर्च आहे, मग आता एवढं बजेट आहे, इन्कम तर एवढं आहे, मग आता बजेट कसं आहे करायचं, आपण काय केलं तिथं भीती, फिअर आणलं आपल्या याच्यामध्ये, ती पण एक काय फिलिंग आहे. तर डिअर मनी, मी तुझ्याविषयी भीती व्यक्त केली, फेअर व्यक्त केलं, पण आपण ते काय केलं, पैशाविषयीच केलं, भीती आणि फेअर व्यक्त केलं. त्यासाठी मला माफ कर, आय एम सॉरी, थँक यू फॉर द मनी. चिंता, 7 फिलिंग झाल्या का तुमच्या? आय एम सॉरी. थँक यू. त्या 7 प्रकारच्या कधी कधी आपण पैशासाठी फिलिंग सोडलेले आहे, वेगवेगळे आहे ना, कधी कधी केलेले आहे, चिंता, फेअर, भीती, द्वेष, ईर्ष्या, जलस, है ना, हे सगळं वेगवेगळ्या आपण भावना दिलेल्या आहे, पैशाला दिलेल्या आहे. मग आता आपण काय केलं, त्याचं रायटिंग मध्ये लिहिलं. सगळं जे लिहिलंय ना, त्यानंतर एक असा मोठा क्रॉस करायचा आहे, कारण आपल्याला याच्यानंतर ते करायचं नाही, आपल्याला ब्लॉक काढून टाकायचा आहे. आता आपण केलं ते केलं, कधी चुकून केलं तर परत आपण त्याची माफी होतच आहे, पण आता आपण याला काय करायचं, असा क्रॉस चेक करत नाही की चेकवर असं लाईन मारत नाही का, अशी एक लाईन मारायची, ही आपल्या आयुष्यातून आपल्याला कॅन्सल, मध्यभागी. आलं का लक्षात? जे काही लिहिलंय त्याच्यावर फक्त एक रेष मारायची, म्हणजे आपल्याला हे नाही पाहिजे. आपण आता ड्रीम लिहितोय, स्वप्न लिहितो, आपण काय करतो, त्याला हायलाइट करतो, त्याला चांगल्या याच्याने करतो. आता आपल्याला हे भविष्यात नाही करायचं, जे केलं ते केलं, गंगेला मिळालं. त्याची आपण माफी मागितली, आता आपल्याला नकोय. आपण किराणा सामान वगैरे बिल भरायला जातो,
त्याच्यानंतर आपण बिल भरलं तर ते काय करतात, त्याची लाईन मारतात ना, क्रॉस करून टाकतात त्याला, झालं त्याच्यावर रेषा मारून टाकतात की हे तुमचं संपलं आता बिल, तर परत तुमचं नाही, त्या या बिलाशी काही संबंध नाही. म्हणजे आम्हाला बिल मिळालंय, बघितलंय ना तुम्ही कधी शॉपिंग केल्यावर वगैरे, त्याशी लाईन मारून टाकतात हे करत, म्हणजे ते कट करून टाकतात. म्हणजे कट म्हणजे ते पूर्ण झालं. आता आपलं जे झालं ते झालंय, हे आपण काय केलं, एक लाईन मारून क्रॉस करून टाकला. आता आपल्याला याच्यानंतर नाही करायचंय. आता याच्यानंतर आपल्याला याच्या 7 अपोजिट फिलिंग शोधायच्या, ते आपण उद्या लिहिणार. 7 अपोजिट आपल्या, जसं प्रेम आहे, होप्स आहे, आदर आहे, सम्मान आहेत, अशा आपल्याला उद्या 7 फिलिंग आपल्याला क्रिएट करायचे आपल्या स्वतःविषयी. आलं लक्षात? आता सगळ्यांनी सरळ बसून घ्यायचं. येस. आपण आता आज आपण पैशाविषयी EFT टेक्निक करणार. EFT किती लोकांना माहिती ऐकलेलं आहे? EFT काय असतं ते? तर इमोशनल फ्रीडम टेक्निक म्हणतात त्याला. ती प्रत्येक गोष्टीला करू शकतो आपण, ती आपण पैशा राहतात. मी जिथे जिथे पॉइंट प्रेस करणार आहे तिथे तिथे तुम्ही पण पॉइंट करायचे. लक्षात? तर आपल्या त्यासाठी बोट जे असतं ना, वरच्या बोटाचं पॉइंट यूज करायचं आपण. जिथे नख मिळतात तिथे नख आणि ते जॉईंट मिळतात ना, असं. लक्षात? हे करायचंय. म्हणजे जिथे जिथे पॉइंट प्रेस करल, जे आपले काही पॉइंट असतात जे आपल्या इमोशनल आणि याच्याशी कनेक्टेड असतात. मग आपण काय करतो, तर हे जे ब्लॉक काढून टाकायचे जे आपल्याला, तर सुरुवातीला इथे करायचं. डिअर मनी, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. मी कळत न कळत तुझी खूप कधी आळस केला असेल किंवा द्वेष केला असेल, त्यासाठी प्लीज मला माफ कर, प्लीज मला माफ कर, थँक्यू, आय लव्ह यू. डिअर मनी, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह, थँक्यू, आय लव्ह यू. मी कळत न कळत ईर्ष्या केली असेल, द्वेष केला असेल, त्यासाठी मला माफ कर. डिअर मनी, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. डिअर मनी, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह, थँक्यू, आय लव्ह यू. मी कळत न कळत ईर्ष्या केली असेल, दुसऱ्यांकडे बघून तुझ्याविषयी ईर्ष्या केली असेल, जलस फील केला असेल, त्यासाठी मला कळत न कळत मला माफ कर. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. डिअर मनी, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह, थँक्यू, आय लव्ह यू. परत इथं होट्यावरचा एक पॉइंट घ्यायचा आहे. डिअर मनी, मी कळत न कळत तुझी कधी ईर्ष्या केली असेल, आलोचना केली असेल, अनादर केला असेल, अपमान झाला असेल माझ्याकडून चुकून, तर त्यासाठी मला माफ कर. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह, थँक्यू, आय लव्ह यू. डिअर मनी, नंतर इथं चीनवर, डिअर मनी, मी कधी विचार केला असेल, चिंता केली असेल, फेअर केला असेल, भीती व्यक्त केली असेल, त्या माझ्या इमोशनसाठी, त्या फिलिंगसाठी मला माफ कर. रिलीज 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 करत आहे मी ती जी फिलिंग माझी इमोशनची, फिअरची, चिंताची, ती रिलीज करत आहे, ती माझ्यातून निघून जात आहे. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह, थँक्यू, आय लव्ह यू. डिअर मनी, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह, थँक्यू, आय लव्ह यू. डिअर मनी, मी कधी मला असं वाटलं असेल की पैसा कमवणं खूप अवघड आहे, पैसा कमवणं सोपी गोष्ट नाही, पैसे काही झाडाला लागत नाही, अशा काही गोष्टी माझ्याकडनं बोलल्या गेल्या असेल किंवा मी ऐकल्या गेल्या असेल, माझे असे काही ब्लॉक आहे, त्या सगळ्या ब्लॉकला मी रिलीज 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 करत आहे. डिअर मनी, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह, थँक्यू, आय लव्ह यू. डिअर मनी, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह, थँक्यू, आय लव्ह यू. डिअर मनी, मी कधी कमतरता समजली असेल, मी तुला खूप कमी समजलं असेल, कधी माझ्याकडे कमतरता फील केली असेल, त्या कमतरतेच्या फिलिंगसाठी आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह, थँक्यू, आय लव्ह यू. मी ते रिमूव्ह करत आहे. माझी जी फेअर आहे, चिंता आहे, डर आहे, कमतरता आहे, ते मी रिमूव्ह करत आहे. डिअर मनी, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह, थँक्यू, आय लव्ह यू. त्या सगळ्या चिंता, भीती, डर, अनादर, अपमान ते मी रिलीज करत आहे. डिअर मनी, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह, थँक्यू, आय लव्ह यू. डिअर मनी, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह, थँक्यू, आय लव्ह यू. डिअर मनी, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह, थँक्यू, आय लव्ह यू. डिअर मनी, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह, थँक्यू, आय लव्ह यू. डिअर मनी, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह, थँक्यू, आय लव्ह यू. जेव्हा जेव्हा मला असं वाटलं की मला माझ्याकडे कमी आहे, माझ्याकडे मी पैसा कमवू शकत नाही, मी कॅपेबल नाही, ज्या काही अशा फिलिंग मी व्यक्त केल्या आहे, कधी मला मी फील झाले, लो फील झालंय, किंवा मला कधी इमोशन खूप झालंय, कधी रडायला आलंय, कधी काही ज्या काही गोष्टी खूप राग आलाय मला, त्या सगळ्या इमोशन मला रिलीज 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 करायचे आहे.
डिअर मनी सगळ्या इमोशन माझ्या रिलीज होत आहे, रिलीज होत आहे, रिलीज होत आहे. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी. टकटक असं तुम्हाला तिथं फील झालं पाहिजे, पॉईंटनी टकटक करायचं पॉईंटवर. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. चिंता, भीती, डर, fear, release. चिंता, fear, ईर्ष्या, भीती, ज्या काही फिलिंग आहे, माझे इमोशन आहे, त्या सगळ्या रिलीज करत आहे मी आज. रिलीज करत आहे, 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 रिलीज. आता जे बोट आणि नख जिथं मिळतं ना तिथं पॉइंट आउट करायचं, जिथं बोट आणि नखाचं जॉईंट आहे ना तिथं पॉइंट आउट करायचं. डिअर मनी, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव, थँक यू, आय लव्ह. प्रत्येक बोटाला डिअर मनी, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव, थँक यू, आय लव्ह यू. जिथं नख आणि हे त्याचा जॉईंट असतो, नख आणि स्किनचा जॉईंट असतो तिथं. डिअर मनी, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव, थँक यू, आय लव्ह यू. डिअर मनी, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव, थँक यू, आय लव्ह यू. डिअर मनी, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव, थँक यू, आय लव्ह यू. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. दीर्घ श्वास घ्यायचा. ज्या काही आपल्या फिलिंग आहे त्या सगळ्या बाहेर फोर्सनी बाहेर फेकायच्या. असं समजायचं की आपल्याला 7 वेळेस श्वास घ्यायचा, सोडायचा, आणि ज्या काही आपण आता केलेले आहे ते इमोशन सगळे आपल्याला काढून टाकायचे कचरा. ते बाहेर निघताना श्वास आहे ना, नाकाने श्वास घ्यायचा, तोंडाने सोडायचा. सोडताना ना ते एक एक बाहेर पडतंय, कचरा बाहेर पडतोय ते फील करायचं. ते काळक आहे, अंधकार आहे, जसं आपण आता घराची सफाई केली ना, घरात धूळ निघली पंख्यावर इकडं तिकडं, तर ते आता आपल्या आतमधली जे आहे ना त्याच्या आपला राग आलता, द्वेष आलता, कोणाचा फोटो बघून आपल्याला चालतं, कोणाचं सोनं बघून आपल्याला चालतं, ते आपल्याला फोर्सनी बाहेर टाकायचं. आलं लक्षात? श्वास घ्यायचा नाही, नाकाने श्वास घ्यायचा, तोंडाने सोडायचा. हातांना घासायचं, जोर जोरात घासायचं, गरम करायचं, हीट गरम करायची, संपूर्ण चेहऱ्यावर लावायचं. याच्यात आपण हे सगळे जे ब्लॉकेजेस होते ना ते रिलीज केले. कसं वाटतंय तुम्हाला? किती लोकांना असं हलकं वाटतंय, फ्रेश वाटतंय, काहीतरी निघून गेल्यासारखं वाटतंय शरीरातलं? हो, नक्की मॅडम. वाटतंय ना, रिलीज हो. झाल्यासारखं.
येस, अजून तुम्हाला बाकीच्यांना नाही वाटत आहे? मग वाटतंय मॅडम. वाटतंय ना? हलकं वाटतंय, मन हलकं वाटतंय. मन शरीर काहीतरी असं हलकं ते त्याचं शरीरातलं ताण कमी झाल्यासारखं वाटतंय. बाहेर पडून गेल्यासारखं रिलीफ होतंय है ना, शरीरातलं रिलीफ होतं. कारण आता आहे ना आपले ब्लॉकेजेस काय करतात ते आपल्याला मिळवू देत नाही. आपले ब्लॉक असतात ना ते आपण करून ठेवले असतात. जसं मी तुम्हाला सुरुवातीला 2-3 दिवसामध्ये सांगितलं होतं की तुम्ही घरातल्या वस्तू बाहेर फेका, ज्या बिना कामाच्या वस्तू आहे तर त्या तुम्ही दिल्या असेल, फेकल्या असेल, तेव्हा पण तुम्हाला हलकं वाटलं असेल. कारण त्या कुठेतरी ब्लॉक करून, जुने घड्याळ आहे बंद करून ठेवली, बॅटरी आहे, मोबाईल आहे, चार्जर आहे, म्हणजे डेड वस्तू ज्या आहे आपण ठेवलेल्या आहे घरात, हार लावून ठेवलेले, फुलं लावून ठेवले दरवाजाला, ते वाळलेले आहे, ते मृत आहे, ते डेड आहे. म्हणजे आपण ते केल्यानंतर आपली काय झाली, सराउंडिंग पहिली एनर्जी आउट ऑफ क्लिनिंग झाली आणि आता आपण काय करतोय, आतली क्लिनिंग करतोय. आलं लक्षात? शेवटी काय सगळं जे काही ते आतून आहे ना, आतून जे आहेत, मग ही आउट ऑफ क्लिनिंग झाली. कधी कधी कळत न कळत लहानपणी किंवा आपण मिडल क्लास फॅमिलीमध्ये या गोष्टी ऐकलेल्याच असतात. आपल्याला म्हणतात ना किंवा घरचे मोठे वगैरे असं म्हणतात. माझे पप्पा असं मजाक मध्ये म्हणायचे, द्यायचे सगळं पण असं मजाक मध्ये म्हणायचे, मी काही टाटा बिर्ला आहे का? म्हणजे आपण जर असं एकदम मोठी वस्तू किंवा म्हटलं ना पप्पा हे असं करायचं असं करायचं, मी काही टाटा बिर्ला आहे का? म्हणजे आपण मजाक मध्ये भरपूर गोष्टी बोलत असतो, बोलता बोलता की असं म्हणायला की आता नंतर आपण पोरांनाही कळतो, बोलतो की आमच्याकडे कमतरता आहे की आपण हे घेऊ शकत नाही. मग आपण हे बोलायचं नाही. भले तुम्हाला असं वाटलं की ते बोलून की आपण आपल्या आतमध्ये ते इमोशन नाही आणायचं. आपण करू शकतो कॅपेबल. हा ठीक आहे, आता सध्या तुम्ही ह्या नाही करू शकत, मग उद्या करू शकता, परवा करू शकता, परिस्थिती चेंज होत असते ना. मग जेव्हा तुम्ही पैशाविषयी ह्या जर भीती, ती चिंता, डर, फेअर हे काढून टाकताय डोक्यामधून आणि सारखं सारखं त्याच्यावर फोकस करतायत जे नाही पाहिजे त्याच्यावर. म्हणजे भरपूर लोक आता त्यांना नाही पाहिजे कर्ज, पण ते कर्जाविषयीच बोलला होता की मला हे कर्ज आहे, आता मी कसं करणार. मग हा शब्द तुमच्या डोक्यामध्ये आहे ना, तुम्हाला भीती आणि चिंताचं फेअर करतो. आपल्यापेक्षा कुठलीच गोष्ट जास्त नाही ना. जर आपण एनर्जी, आपण मॅग्नेट आहेत, आपण कमवू शकतो आज ना उद्या. जर तुम्ही व्यवस्थित आहे, तुमचे शरीर व्यवस्थित आहे, तुमची फॅमिली व्यवस्थित आहे, मग जेव्हाही आपण ग्रेटनेसची प्रॅक्टिस करायला लागतो, ग्रॅटिट्यूडची प्रॅक्टिस करायला लागतो, आपला अभाव अभाव असतो ना, आपल्याला असं वाटतं की अभाव, कमतरता जी फिलिंग केली ते ही आपले अभाव जे आहे ते आपल्या दूर निघून जाते. मग आपल्याला जे काही ब्लॉकेजेस जे आहे ते आपले दूर निघून जात आहे. मग आपण आता आपले क्रिएशन करू शकतो, आपले ड्रीम लिहू शकतो, स्वप्न लिहू शकतो. त्याच्यासाठी आपल्याला ते मनी काम करणार. जसं आता आपलं उद्या परवा 13वा चॅप्टर येईल ना, 12वा झाला उद्या परवा, तर त्याच्यामध्ये आपली विश लिहायची आहे. नंतर आपण काय करणार आहे, परवाच्या उद्याच्या चॅप्टर मध्ये आपल्या नंतर विश लिहिणार आहे. विश वेगवेगळ्या आहेत ते आपण मनीच पूर्ण करणार आहे है ना. ते कसं करणार, काय करणार, ब्रह्मांडा सोडून. मग तुम्हाला असं लिहायचं नाही की तुम्हाला कर्ज फ्री व्हायचे, कर्ज शब्द नाही लिहायचा तुम्हाला की मला देणं. ते तुम्हाला काय करायचं, ही गोष्ट मिळालेली आहे, मी आज माझ्याकडे अकाउंटला ही अमाऊंट आहे असं लिहायचं. कळालं? म्हणजे ते जाऊन देऊन घेऊन तुमच्याकडे इतके राहिले, तुम्ही असं सांगताय ब्रह्मांडाला. तुमचं देणं घेणं संपलंय तरच तुम्ही अकाउंटला पैसे ठेवताल ना. तर मग तुमच्याकडे ही अमाऊंट बॅलन्स आहे असं तुम्ही लिहू शकता. किंवा दर महिन्याला माझ्याकडे इतके इतके पैसे येत आहेत, फ्लो मध्ये लिहायचे, फ्लो मध्ये करायचे. येस, आता दिवाळीला आपली जी काही खरेदी चालली, जे काही आहे त्याच्या बिलाला पण आपल्याला खूप थँक्यू ग्रेटनेस करायचे, जे घेतोय त्यालाही करायचं, जे दुकानदार वगैरे ब्लेसिंग कर, म्हणजे ज्याच्याकडे सामान घेतोय किराणा सामान वगैरे त्याला पण खूप मॅजिक डस्ट ब्लेसिंग करायची, ब्लेसिंग देऊन सगळ्या गोष्टी आहेत बघा. मला आहे ना अगोदर इतकं कधी असं चांगलं डील किंवा सगळे चांगले लोक किंवा पटकन असं अगोदर काय व्हायचं, काही पण विनाकारण उचलून घ्यायला घेऊन यायचं सामान. म्हणजे मॉलमध्ये गेलं की आपल्याला जे गरजेचं ते विसरून जायचं घ्यायचं आणि ज्याची गरज नाही तेच फारसं म्हणजे आणलायचं. पण आता तसं होत नाही. जेव्हा पण मी आधीच मॅजिक डस्ट करते किंवा जे आहे ना, मला ग्रेटच वस्तू मिळतात आणि चांगल्याच वस्तू मिळतात, चांगलीच डील मिळते. आता कालच सामान खरेदी केलं की करायला गेलो ते असं पॉट होतं मला आणि पटकन ते इंट्युशन पण येतं की आपल्याला हे पाहिजे की नाही पाहिजे. नाही तर पूर्वीला काय होतं, ते घेऊन टाकले जात होते आणि नंतर मग अरे उगाचच ती गोष्ट घेतली नाही का जी चांगली आहे. तर मग आता भरपूर ठिकाणी डिस्काउंट असतात, हे चालू असतात, आपल्याला चांगली गोष्ट आपल्याला जी पाहिजे तीच मिळते. तर मग कधी कधी दिवाळीच्या गडबडीमध्ये काय होतं, आपण भरपूर असं गेलो डीमार्टला, इकडं तिकडं स्मार्ट बाजारला, तसे खूप याचे ऑफर आहेत. काल मला ते असं मोठं भांडं एक आवडलं, मग मी विचार केला घेतला की नाही. मग ते काय तर होतं, ते पण चांगलं ऑफर मध्ये होतं. हिटचं पण म्हटलं स्टेनलेस एवढं मोठं आपलं नाही ना वापर होत किंवा हे करायला. पण नंतर मी जेव्हा खाली आले ते काउंटरवर, ते मुलीला बोलले की ती म्हणे नाही अगं इथं खाली पण खूप छान आहे, डील आलेले
मग ते छोटे छोटे 2 होते त्याच्यामध्ये आणि ते पण खूप कमी प्राइस मग त्याच्यापेक्षा पण आणि ते असे कुकानी झाकून ठेवायचे प्रत्येक काढायचं मला जसे पाहिजे होते तसे नाही का त्याच्यावर ते काचेचं झाकण तसे तर ते मला मिळाले सुंदर डील मध्ये मग कधी कधी आपल्याला असं हे पण होतं हे नाही तर हे मिळतं नाही का चांगल्या डील मध्ये पूर्वी असं नव्हतं पूर्वी काय व्हायचं पटकन मग मी त्या जिथं आपण सामान घेतोय जे लोक काम करताय तिथं आपण मॅजिक डस्ट किंवा थँक्यू युनिवर्स अगोदरच आपण ते हे करायला लागतो डील करावं पैसे देताना पेमेंट देताना पुसून घेतोय आपण पैसे जपानीज लोकांचा तोच लॉ आहे त्यांचं जे पुस्तक एक आहे त्याच्यामध्ये इरिगोटो आउट आणि इरिगोटो इन हे त्यांचं पॉलिसी म्हणजे ते काय करतात जो पैसा तुमचा आउट होतोय जातोय त्याला पण धन्यवाद म्हणता ब्लेसिंग करता प्रेम देता आणि येणाऱ्या पैशाला पण धन्यवाद देता माहिती तुम्हाला वाचलंय तुम्ही ते पुस्तक त्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे की थँक्यू म्हणायचे प्रत्येक पैशाला थँक्यू म्हणायचे प्रत्येक वस्तूला मग ते जो पैसा आपण देणार त्याला पण असं ते बघा ते लोक कसे झुकून नेहमी असे असतात पाहिले ना जपानीज लोक असे करतात नेहमी ग्रेटफुल असतात मग त्यांच्याकडं ते इतके मॅनेजेबल इतके सुंदर असतात त्यांच्याकडे कामाला लोक नसतात बायका नसतात त्यांचं जर लाईफस्टाईल बघितली तर ते किती सुंदर असतात पैशाच्या बाबतीत मॅनेजमेंटच्या बाबतीत आणि ते स्वतःला पटकन लेवलअप पण करतात त्यांना जे पाहिजे ते पटकन हे पण करतात म्हणजे किती पण काही प्रॉब्लेम चॅलेंज कारण ते ना ग्रेटफुलची खूप प्रॅक्टिस करतात ग्रेटफुल असतात म्हणजे कोणाला जर दिलं कोणी जर आलं तर ते असे ग्रेटफुल असतात ते लगेच झुकून त्याला हे करतील म्हणजे ती एक भावना आहे ती एक फिलिंग आहे ती जनरेट करतात पैसे देताना पण ते असे दुकानदाराला देतील ना असे वापरून पैसे देतात आपण कार्टून मध्ये वगैरे बघतो सहसा मुलांच्या याच्यामध्ये असतं त्याच्यातून ते लक्षात येतं की यांची जी लाईफ आहे ना हे लोक कसे ग्रेटफुल असतात पैशाविषयी किंवा ते ऑलरेडी ग्रेटनेस फील करत असतात मग आपल्याला काय ना ते आतून आणायचे पैसे देताना बघा एखादा दिवे घेतोय पंथी घेतोय आता जे काही खरेदी करणार आहे त्या आजींना देतोय तर मनातल्या मन होणार आहे छान आहे ब्लेस करू द्या गरीबाकडनं बाहेर घेतोय काही घेतोय सहसा त्यांना हे नाही का करू किंवा इतक्यातच द्या तितक्यातच द्या ठीक आहे तुम्ही एकदा दोनदा म्हणून बघा म्हणजे तुम्हालाही कळते जी आहे ती प्राइस आपल्याला द्यायची ते मॉलमध्ये किंवा आपण पिझ्झा खरेदी करताना आपल्याला तसं काही करता येत नाही किंवा आपण तिथे काही बोलत नाही बोलतो का पण छोटे जे असतात तिथे आपण हे करतो नाही मग पुढचा तर तिकडचा तर इतके देतोय आणि तू इतके देतो तेही त्याला बोलून दाखवायची काही गरज नाही कारण तो आहे ना आपल्यावर तेच एनर्जीची बॉल फेकणार आहे मनातल्या मनात तो म्हणणार आहे अरे मग तुम्ही तिकडेच घ्या ना इकडे कशाला आले मग छोट्या लोकांकडनं ना एकदम खुशीने घ्या छोटी वस्तू असते 10-20 रुपयाची नाही का मग ती खुशीने घ्या त्यांना हे करा की छान आहे कधी छान दिले तुम्ही मस्त आहे ना तुमची क्वालिटी छान असते चांगली असते तर ते खुशीने घ्या बघा त्या माणसाच्या चेहऱ्यावर ना एकदम चांगली स्माइल येईल आणि ते म्हणतील अरे ताई सगळे नसतात बरं का असे तुमच्यासारखे तुम्ही केलंय ते म्हणजे भाजीवाला असेल हे असेल अहो सगळ्यांनी विचार करत असं तुम्ही करताय आमचा विचार नाही का तर तुम्हाला मग काय करतील तुम्हाला ब्लेसिंग इनडायरेक्टली पाठवतील मग तुम्हाला एखाद्याच्या बददुआ घ्यायची आहे की ब्लेसिंग घ्यायची आहे ब्लेसिंगच घ्यायची आहे ना पैशाविषयीची मग तुमच्याकडनं आलेले 20 रुपये धन जाईल कळलंय का मग आता जी काही आपली शॉपिंग चालू आहे जी पण काही आपण खरेदी करतो ती एकदम आपल्याला खुशीने हे करायचं खुशीने द्यायची म्हणजे आपली येणारी दिवाळी जी आहे ना ती खूप अशी संपन्नतेने भरलेली आहे आणि ज्या लोकांकडून एकाच ठिकाणी न घेता खूप लोकांकडून एक छोट्या वस्तू वेगवेगळ्या ठिकाणी घ्या म्हणजे खूप लोकांशी तुम्ही संपर्कात येतात खूप लोकांकडे तुमचा पैसा दिला जाईल म्हणजे इथे दिवे घेतले परत दुसरीकडे जाऊन तुम्हाला अगरबत्ती घ्यायची दुसरीकडे जाऊन हे करायचं असं तुम्ही थोडंसं 7-8 ठिकाणी करा छोटी जी खरेदी आहे ती आणि तिथून आहे ना त्या लोकांना असं चांगलं बोलून वगैरे स्माइल करून वगैरे पैसे द्या ते व्हायब्रेशन क्रिएट करा म्हणजे जेणेकरून काय होईल ते आपल्या ह्याच्यामध्ये येणार आहे ना ते भरपूर ठिकाणी आपला पैसा जाईल सगळ्यांच्या घरी जाईल ना थोडा आपल्याला तर खरेदी करायचीच आहे पण सगळीकडे आपलं थोडं जाईल म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी जाईल आपण एकाच दुकानातून जर असं सगळंच घेतलं पूजेचं सामान किंवा जे काही आहे नारळ लागतं ते रस्त्यावर मिळतं पंत्या मिळतात रस्त्यावर फुलं पानं मिळतात मग ते वेगवेगळ्या दुकानातून थोडं घ्यायचं खरेदी करून म्हणजे आपलं सगळीकडे आपलं काय करायचं मनी करायचं आलं लक्षात मनी सर्कल करायचं आणि आता काय करायचं उद्या आपला आता किती आज 16 उद्या 16-17 2 दिवस आहे आपल्याकडे आता तुमच्या याच्यातली कुठली पण नोट तुम्ही एक बाजूला काढायची तुम्हाला असं वाटतं 100ची तुम्हाला काढायची आहे तुमच्याकडे ज्या काही नोट आहे 100ची काढायची आणि तुम्हाला असं वाटतं त्याच्या सुट्टे करायचे त्याचे 10 करायचे कमीत कमी आपल्याला 7 नोटा तरी कोणाला तरी द्यायच्या आहे दिवाळीपर्यंत दिवाळीच्या पिरियडमध्ये 7 दिवसात कधी पण गरीबांना गरीब किंवा जे गरजू आहे जे आपल्याला मागतायत बाहेर दिसताय ना मंदिराच्या बाहेर किंवा दिवाळी मागायला येतात तुमच्याकडं येतात ना तुमच्याकडे दिवाळी मागायला लोक दिवाळी झाल्यावर येतात
दिवाळी द्या आम्हाला, किंवा त्यांना पैसे पाहिजे असतात, आपण देतो खायचं खाऊ वगैरे, पण ते म्हणतात की द्या पैसे. मग तुम्ही काय करू शकता, एक 100ची तुमचे 10-10चे असेल तर 10 नोटा काढून घ्या बाजूला, 7-7 सॉरी 7. आणि नसेल तुमच्याकडे तर तुम्ही एक 100ची सुट्टी करायची आणि ते 10 नोटा तुम्ही 7 नोटा तुम्ही बाजूला ठेवायच्या. आणि जेव्हा तुम्हाला आता सिग्नलवर ते लोक असतात ना, तृतीयपंथी, ते जर दिसले त्यांना, ते पण दिवाळी मागतात ना, दिवाळी मागायला येते, अशा 7 लोकांना 7 नोटा तुम्हाला द्यायच्या. आलं लक्षात? आणि त्या पण आहे ना असं खुशी खुशीनं खूप ब्लेस करून द्यायच्या आहे का, याच्यातल्या देतोय ना आपण आपल्या व्हायब्रेशन मधल्या. आणि बाकीच्या नोटा ज्या असतात त्या आपल्या इथं आपल्या गल्ल्यात राहील, त्या आपल्या लक्ष्मीपूजनाला पण राहील, आणि आपल्या याच्यामध्ये कंटिन्यू बरकत, त्या खर्च करा तुम्ही, पण याच्यामध्ये ऍड करायच्या, याच्यामध्ये नोटा येतील अजून आणि जातील पण, येतील पण जातील पण. कळालं का? हो. त्या काय? समजा तुमच्याकडे जे आहे त्यात ऍड करायचं, जमा पण करायचे आणि खर्च पण करायचे. मग त्याच्यात काय होईल, तुमच्याकडे अजून नोटा पण येतील जातील पण, त्याची एक सर्कल तयार होईल, सर्कल. त्याच नोटांचं व्हायब्रेशन तयार होईल. आलं लक्षात? आणि मी काल तुम्हाला तेच पानं माहिती, तेच पत्ते, तर तेच पत्ते घ्यायचे, त्याच्यावर 7 तेच आता पत्ते. हा, आता घ्यायचे पण तरी तुमच्याकडे जेव्हा असेल तेव्हा घ्या. त्याच्या 7 तेच पत्ते घ्यायचे आणि त्याच्यावर असं 7 याच्यावर लिहायचे. काय लिहिलंय त्याच्यावर? आता मी याच्यावर काय लिहिलं, मनी लिहिलंय, याच्यावर लिहिलंय मी मनी आणि 777 लिहिलंय याच्यावर. तर मग तुम्ही एका याच्यावर मनी 777, एका याच्यावर आय लव्ह यू मनी, अशा 7 प्रकारचे 7 फिलिंग लिहायचे. आणि लक्षात त्या तेच पत्त्यावर मनी, आय लव्ह यू मनी, होप्स लिहू शकता, असे 7 ज्या इमोशन आहे ना आपले ते लिहायचे, प्रेम, आदर, सम्मान, परत आपल्याला जे काही आपल्याला हे मिळणार, ग्रॅटिट्यूड, थँक्सफुल, असे आपल्याला 7 प्रकारचे लिहायचे वेगवेगळे. जेवढी जागा मोठा असेल तर तुम्ही जागा असेल तर बाकीचे पण लिहू शकता, थँक्यू फॉर द मनी पण लिहू शकता. तुमचे जर मोठे मोठे असेल ना, स्केच पण लिहायचे, थँक्यू फॉर द मनी आणि 777 जॅकपॉट लिहायचे. 3 याच्यावर कसं लिहा, 777 जॅकपॉट ते लिहायचंय. लिहिलं? 777 जॅकपॉट, थँक्यू फॉर द मनी. मग तुमच्याकडे जे 7 पानं येतील, तर 7 पानापैकी काय करायचं, एक पान तुमच्या पर्समध्ये ठेवायचंय, एक पान तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचं, आणि एक आपण देवघरावर जवळ आपण मनी बॉल किंवा असं काही ठेवत असेल ना तुम्ही त्याच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये एक पान ठेवायचंय. आणि अजून एखादं लागत असं हजबंड वाईफ, तर हे 3 ते 4 झाले डिवाइड. बाकीचे परत 3, परत सांगा मॅडम काय? हे बघा, हे जे पानं 7 पानं आपण लिहून घ्यायचे स्केच पेननी, हिरवा, लाल किंवा ऑरेंज, जो काही तुमच्याकडे स्केच पेन आहे, काळा कलर सोडून. हो. तुम्ही लिहिलं, त्याच्यावर मार्कर असेल तर अजून चांगली गोष्ट, कारण मार्करने मिटत नाही लवकर, है ना. स्केच पेननी पण राहतं, मार्करने अजून चांगलं डार्क राहत असेल तर, नाही तर मग स्केच पेन पण चालेल. मग आपण त्याच्यावर 777 जे जॅकपॉटचं लिहिलंय ना, ते आपल्या पर्समध्ये ठेवायचं. 777 लिहायचं, ते आपल्या पर्समध्ये ठेवायचं. आणि बाकीचे थँक्यू फॉर द मनी, आणि 1, 3, 4 पानं झाले ना थँक्यू फॉर द मनी, असे वेगवेगळे झाले. याच्यावर मोठं असेल तर तुमची जागा असेल तर 777 जॅकपॉट आणि थँक्यू फॉर द मनी, हे दोन्ही लिहायचे तुम्ही. आणि लक्षात, जागा असेल तर मोठं, आता हे माझं छोटं होतं, तुम्ही अजून मी याच्यावर लिहू शकते अजून पण. मग एक आपण आपल्या पर्समध्ये राहील, आपल्या जिथं आपण आता ह्या नोटा ठेवणार आहे ना, तिथं एक पान राहील. दुसरं जे पान आहे ना, एक देवघरामध्ये राहील आपण. आणि एक तिजोरीत, तिजोरीत पैसे असतात ना आपल्या, तिजोरीत जिथं पैसे ठेवता तुम्ही, पैशाचं जिथं तुमचं हे असतं त्या पैशामध्ये तुम्ही तिथं एक 3 झाले. नवरा बायको असेल तर दोघांना 2 हे पान. हे पान छोटं घ्या पर्समध्ये, जर तुम्हाला ठेवायचं असेल पॉकेटमध्ये, छोटस साईजचं घ्या, नाही का, असं फोल्ड असं, म्हणजे व्यवस्थित तुम्हाला तिथं बसेल ते. आलं लक्षात? आणि बाकीचे मग 3 पानं जे लिहिले ना आपण, त्याच्यावर एक अमाऊंट टाका, तुम्हाला जे अमाऊंट पाहिजे, की आता सध्या आपली 5 लाख पाहिजे, 2 लाख पाहिजे, त्या ज्या कामासाठी पाहिजे ती अमाऊंट टाका, आणि त्याच्यासाठी ते छोट्या ह्याच्यात तुमचं ते काम लिहा. आलं लक्षात? आणि आता धनतेरस पर्यंत पासून दिवाळीपर्यंत ते पानं त्याच्या आत कधी पण एक दिवस आहे ना, ते जाळून टाकायचे, ते बाकीचे उरलेले 3-4 पानं, 3 ते 4 तुम्हाला ठेवायला घेतले, बाकीचे जे उरलेले ते जाळायचे. संध्याकाळच्या
ती पण तुम्हाला जसं वाटतील तसं. आलं लक्षात? ओके. 3च ठेवायचे का मॅडम? म्हणजे एक देवघरात, एक तिजोरीत आणि एक पर्समध्ये. हा, हे 3 पानं ठेवली आपण, तर तुम्हाला अजून एक कोणाला लागत असं समजा दोघं नवरा बायको, त्याला तिच्या पर्समध्ये लागत एक अजून त्यातलं काढून घ्या. बाकीचे जे उरले त्याच्यावर आपण काय केले, अमाऊंट पण लिहिली आपण किती पाहिजे आणि कशासाठी ते पण लिहिलंय. तर ते जेव्हा आपली खूप छान एनर्जी असेल, आपण खूप खुश असेल या 4 दिवसामध्ये, धनतेरस झालं, धनतेरस पासून तर दिवाळीच्या लक्ष्मीपूजनापर्यंत, कधी एक दिवस संध्याकाळी आपण खुश फ्रेश चांगलं व्हायचंय, हातपाय वगैरे धुवायचे, छान कापूर वगैरे जाळायचं आहे आणि मग ते तिन्ही पानं जे आहे ना ते छान फ्रिक्वेन्सीने जाळायचे. म्हणजे आपल्याला ते पंचमहाभूतामध्ये विलीन करायची जी आपली विष आहे. कळालं का? त्याच्यावरच हे लिहायचंय की मॅडम अमाऊंट? हा, जी अमाऊंट आपल्याला पाहिजे ती, आणि त्याचे ते राख होईल ती कुंडीमध्ये वगैरे टाकून द्यायची. आलं लक्षात? हो. हं? मग हे 7 पानांचं कधीही करा तुम्ही, उद्या परवापासून धनतेरस पासून फक्त लिहून ठेवा एका बाजूला. दररोज एक पान जाळायचं की एकाच दिवशी तिन्ही पण केले तरी चालतील? जाळून टाकायचे ते तिन्ही पण. तुम्हाला असं वाटत धनतेरसच्या दिवशी करायची, तर आपण असंही धनतेरसची पूजा करणारच आहे ना सगळं, तर त्या दिवशी तुम्ही छान तुमचे व्हायब्रेशन वगैरे असतात, त्या दिवशी तुम्ही ते विश लिहा. पहिले ते पानं घ्यायची हातामध्ये, थोडस त्याला नाही का एनर्जाईज करायचंय आणि ती विश थोडस व्हिज्युअलाइज करायची काही सेकंद. म्हणजे पाहिजे ना ती विश व्हिज्युअलाइज करायचं आणि ते भेटलंय म्हणून त्याला धन्यवाद द्यायचे ब्रह्मांडाला. ती पाहिजे समजा तुम्हाला आता, समजा ती जी काही तुम्हाला अमाऊंट पाहिजे 10 लाख 5 लाख तुम्ही ठरवली आणि ती भेटली म्हणून तिला विश करायचं, ते हातात ठेवायचं आणि मग त्याच्यानंतर ते बंद करायचं. कापूर जाळायचा थोडासा पंतीमध्ये आणि त्याच्यावर ते धरायचं. आलं लक्षात? आणि पर्समध्ये किती दिवस ठेवायचं मॅडम? राहू द्या ना कंटिन्यू, काही प्रॉब्लेम नाही. पुढे जर तुम्हाला असं वाटलं काही दिवसांत ते खराब झालं किंवा हे झालं, तर मग तुम्ही दुसरं पान घ्या. ते जोपर्यंत चांगलं आहे ना, असं फाटत तुटत नाही ना, तोपर्यंत राहू द्यायचं. फाटलं तुटलं की मग त्याला जाळून टाकायचं आणि मग दुसरं पान ठेवू शकतो छोटस. अजून काही प्रश्न? दुसरं पान देवघरात ठेवायचं ना मॅडम? हा, एक देवघरात ठेवायचं आपण. एक पान देवघरात, एक तिजोरीत आणि एक आपल्या पर्समध्ये. बाकीचे आपल्या 3-4 अमाऊंट लिहा त्याच्यामध्ये, की आता मला मुलाची फीस भरायची, त्यासाठी हे पैसे लागत आहे, घर घ्यायचंय किंवा हे पैसे लागत आहे, अजून तुमचं काही काम असेल त्यासाठी हे पैसे लागतात, आणि त्याच्या खाली थँक्यू फॉर द मनी लिहा. आणि मग ते आपल्याला ते सगळे लेट गो करायचं, ते सगळे ब्रह्मांडामध्ये आपल्याला 7 पंचमहाभूतामध्ये ते जातील. लक्षात? भीमसेन आणि कापूर. त्यापेक्षा आता हे तर पानांचं केलं आपण, पण आता काय? त्यापेक्षा अजून जास्त विष असेल, हे 7 पानांचं केलं, राहिलेल्या 3 पानांमध्ये आपल्याला ज्या गोष्टी पाहिजे त्याच्यासाठी अमाऊंट लिहिली, पण मग अजून आपल्याला विष साठी पाहिजे असेल तर मग अजून लिहिलं तरी चालेल का? हो, लिहा ना तुम्ही त्याच्यावर. पान मोठं असलं ना जे बर्न करायचे, ते मोठे घ्या, थोडेसे पान मोठे पण येतात ना साईज मध्ये, तुम्ही त्याच्यावर लिहू शकता. जे तुमचं असं काम आहे ते जे अमाऊंट आहे त्याच्यावर लिहू शकता. पण जे छोटे आपल्या देवघरात एकच शब्द लिहायचं, थँक्यू फॉर मनी, लव असं लिहायचं, ते मनीला आदर द्यायचं, ते फक्त छोटे घ्या म्हणजे तुम्हाला ठेवायला ते व्यवस्थित जातं नाही का. ते मोठं असलं तर मग इकडं तिकडं फाटतं किंवा हे होतं, पर्समध्ये पण पैसे काढतात. म्हणून मी छोटंसं पर्समध्ये जे ठेवलेलं ते छोट्या साईजचं ठेवलेलं आहे, असं साईडला ते व्यवस्थित राहून जातं असं एकदम. आणि जे मोठे असेल ते बंद करण्यासाठी मोठे घ्या, कारण ते एक पॉकेट आपण घेतलं ना 10-20 रुपये, त्यात भरपूर येतात त्याच्यात. आणि आपण निवडून घ्यायचे, फक्त असे चांगले पानं घ्यायचे, अखंड वगैरे असे फाटलेले, छिद्र पडलेले, किडलेले वगैरे असतात ना, त्याने घ्यायचे. ते चांगले निवडून घ्यायचे फक्त. मॅडम, आपण बोल. पर्समध्ये ठेवलं की 777 जॅकपॉटचीच ठेवायची ना? हा, 777 जॅकपॉट. आणि बंद करायचे याच्यावर पण लिहू शकता तुम्ही, 777 जॅकपॉट. जागा असेल तिथं पण लिहू शकता तुमची 20 पण आणि 777. कारण आपल्याला असं पाहिजे ना की आता समजा दिसते सरांना वाटत मला तेवढंच पेमेंट आहे, मग दुसरीकडनं कुठे येणार नाही का, असं होतं. तर आपलं जॅकपॉट म्हणजे आपण सगळ्याच ओपन करतोय, कुठूनही आपलं कसंही येऊ आपण ते युनिव्हर्सलवर सोडतोय.
आलं का लक्षात? काल विजय सरांनी टाकला ना मॅक्स सरांना काल दिसला, मला पण काल 777 दिसला. तेव्हा आम्ही सकाळी चाललो होतो शॉपिंगला ना, गाडीचा नंबर होता, माझं लक्ष नव्हतं. अचानक ती गाडी समोर आली, माझ्या मागून समोर आली आणि मग मला लक्षात, अरे आज सकाळी आपण इन्व्हाइट केलं होतं 777 ला. मग मी थँक्यू म्हटले, ब्लेस केलं. Yes. मला 4x7 दिसला. ते पण चालतो का? सेमच आहे, सेमच आहे. 7चीच एनर्जी आहे. मी फक्त तुम्हाला काल सांगितलं की आपले 24-48 तासात आपण जेव्हा लेट गो करतो तेव्हा आपल्याला ते दिसणार. आपलं लक्ष असो नसो, नाही का, याच्यामध्ये. तर जेव्हा पण दिसेल तर तेव्हा आपण थँक्यू म्हणायचं, कारण आपण त्याचं जे काही करतो त्याचं ते काय म्हणता ना, एखादं जर उत्तरला प्रत्युत्तर येतं ना, तसं. आलं का लक्षात? कापूर कोणता घ्यायचा मॅडम मग? भीमसेन? भीमसेनच कापूर शुद्ध असतो. बर. बाकीच्या पण तुम्ही घेऊ शकता वापरायला, काही नाही, डब्बीतला पण येत नसेल तर असं काही नाही. पण भीमसेन कापराचं कसं वास छान बऱ्याच वेळ असं राहतो आणि शुद्ध असतो असं म्हणतात. आपल्या ज्या काही नोटा आहे त्यानंतर आपण पर्स मध्ये राहू द्यायच्या. आणि अजून 70 मॅडम आजच द्यायचेत का? काय म्हटले? आजच द्यायचेत का 70 रुपये प्रत्येकाला? नाही नाही, आज नाही द्यायचे. आता आपलं उद्याच्या दिवस अजून 2 दिवस बाकी ना आपलं हे व्हायला. आता आपण हे 4 दिवस करतोय ना हे सगळं नोटा. हम्म. हे धनतेरस पासून दिवाळी संपेपर्यंत, पाडवा भाऊबीज पर्यंत कधी पण देऊ शकत तुम्ही 7 दिवसात. हम्म. तिथून पुढे 7 दिवसात कधी पण देऊ शकता. 7 नोटा घ्यायच्या, 10-10 त्या बाजून ठेवायच्या, प्लेस करायच्या. आता बाजून हे असेल तर तुम्हाला वाटलं तर 20-20 ची द्यायची तर 20-20 ची द्या. जे देताल ना ते मनापासून द्या. असं नाही की ब्लॉक मी इतकं देऊ का तितकं देऊ, तुमची इच्छा. कारण त्याच्याने काय होईल, एक मनी सर्कल होईल. आणि युनिव्हर्सचा कसा रूल आहे, जे आपण देतो ना ते आपल्याला परत येत असतं म्हणून, विथ ब्लेसिंग. मग आता आपल्या दारावर कोणी आलं तर त्याला असं दिली नोट, त्याला ती नोटेला ब्लेस करून आपण द्यायचं की थँक्यू फॉर द मनी आपण देतोय चांगल्या ह्याच्यानी. आपल्याला दिवाळी मागायला येतात लोक, कुठून कुठं भेटतात, सिग्नलवर भेटतात, गावाला भेटतात, असे लोक भेटतात ना आपल्याला. दिवाळीच्या दिवसामध्ये किती लोक येतात कुठून कुठं भेटायला असतात. तिथे म्हणायचं. तर आपल्या सगळ्या पैशाला, जे काही पैसे आपल्याकडे आहेत त्या सगळ्या पैशाला धन्यवाद करायचंय, थँक्यू म्हणायचंय. आपली जी मॅजिकची नोट आहे तिची पण प्रॅक्टिस चालू ठेवायची, जशी आपण रोज करतो ती. त्या सगळ्या पैशांचे, जे काही आम्हाला आयुष्यभर पैसा मिळाला त्या सर्व पैशांसाठी मी कृतज्ञ आहे, मी आभारी आहे, थँक्यू. माझ्याकडे पैशाचा ओघ येत आहे, मी कॅपेबल आहे, मी मिलेनियर आहे, मी बिलेनियर आहे, मी करोडपती आहे, स्वतःला म्हणायचंय. पैशाची एनर्जी माझी आहे, पैशाचं मी मनी मॅग्नेट बनलेले आहे. थँक्यू फॉर द मनी, 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 थँक्यू फॉर द मनी. स्माइल करायची, स्माइल ठेवायची ज्यावेळेस. थँक्यू फॉर द मनी, थँक्यू फॉर द मनी, थँक्यू फॉर द मनी. आणि आता आज दिवस जे काही तुमच्या आजूबाजूला वस्तू दिसत आहे तुम्हाला घरात, ज्या काही पैशाने घेतल्या त्या सगळ्या वस्तूकडे बघून तुम्हाला स्माइल करायचं आणि थँक्यू म्हणायचं. आलं लक्षात? मिक्सर आहे पैशाने आलेलं आहे, फ्रीज आहे पैशाने आलेलं आहे, जे काही तुम्हाला दिसेल दिवसभरात तुमच्या नजरेसमोर. चष्मा लावलेला आहे पैशानीच आहे ना, कानातले पैशानीच आहे. त्याला टच करा नका करू काही नाही, पण फिलिंग तुम्हाला ती द्यायची. तुमची गाडी आहे, पडदे, कितीतरी गोष्टी ना दिवसभरातून. तुम्हाला त्याला थँक्यू फॉर द मनी म्हणायचं, कारण ते घेण्यासाठी आपल्याकडे पैसे आले म्हणून आपण ती गोष्ट घेतली. जे जे तुमच्याकडे छोटी बरणी आहे, मिठाची बरणी आहे तुम्हाला दिसते आता, थँक्यू फॉर द मनी. तर त्या सगळ्या गोष्टींना काय करायचं, 2 दिवस ती प्रॅक्टिस चालू ठेवायची. ते तुमच्या आजूबाजूला, आता पेन आला पैशाने झाला, बिना पैशात येतं का कोणी काही? नाही. एखाद्या पण गिफ्ट पण प्रत्येक वेळेस थोडी मिळतं आपल्याला. मग ते पण कोणाच तरी पैशाने झालं तरी पण म्हणायचं, गिफ्ट पण आलं तरी. जे कपडे घालतोय रोजच्या रोज आहे, अंडरवेअर घालतोय, जे तुमच्या संपर्कात येईल ना, दिसल दिसल त्याला सगळ्याला ते पैशा वस्तूला म्हणायचं त्यात थँक्यू फॉर द मनी, कारण ते पैशाने आलंय कुठून. पाणी जरी पित असेल त्याला पण म्हणायचं, कारण पाणी सुद्धा पैशाने पितं. आलं लक्षात?
तर ही कंटिन्यू प्रॅक्टिस आपली आज उद्या परवा 3 दिवस ज्या काही वस्तू तुम्हाला दिसतात त्या सगळ्याला काय म्हणायचं, थँक्यू फॉर द मनी, थँक्यू फॉर द मनी, थँक्यू फॉर द मनी. चलो आता इथे थांबू आपण. 8 वाजता परत भेटू. 8 वाजता येणार ना? हो. काल तुम्ही म्हटलं काल, त्याच्यामुळे मी काल जरा हे चालू होतं कंटाळ, मग त्याच्यामुळे काल जरा म्हटलं जाऊ दे, कालचा दिवस होईल. सगळ्यांचे दिवाळीचे काम करून पण सगळे थकत असतील आता. आवरावर चालू आहे. आवरावर चालू आहे, साफसफाई चालू आहे, दुरुस्त्या चालू आहे. हा, खरेदी बिरेदी सगळं त्याच्यानंतर एक. चलो हो. भेटू परत सगळ्यांना. क्लास होणार आहे का मॅडम? मग काय म्हटले? क्लास होणार आहे? क्लास घेऊ ना. क्लास आज आपण हे घेतलं असतं ना मॅम, होपोपोनो घेतलं असतं ना मनीचं. आता आपण हे आज एनर्जीज रिलीज केली ना, त्याच्यात सगळं झालं. ते EFT मध्ये सगळं झालं आजचं. उद्या आपल्याला काय करायचंय, उद्या आता आपल्याला सात आपण पहिले अंधकाराच्या हे केलं ना, इमोशन अंधकार जे होते आपले ब्लॉकेजेस काढून टाकले. आता आपल्याला त्याच्या अपोजिट प्रकाशकडे जे नेणार आहे ना 7 इमोशन, त्या उद्या EFT ने आपल्याला क्रिएट करायचे आपल्यामध्ये. आलं का लक्षात? तर त्याच्या अपोजिट प्रत्येक गोष्टीला एका नाण्याला दोन्ही बाजू आहे. इकडून एक इकडून एक आहे. त्याच्या दोन्ही बाजू आपल्याला करता आल्या पाहिजे. तर दिवसभर तुम्ही काय करायचं, आज थँक्यू फॉर द मनी त्याची प्रॅक्टिस करायची आज दिवसभर. ज्या तुमच्याकडे वस्तू आहे, पर्स आहे, सँडल आहे, चप्पल आहे, जे काही दिसतं तुम्हाला दिवसभरात तुमच्या नजरेसमोर, तर त्याला लिहून करा किंवा ओरली करा, जसं तुम्हाला वाटतं तसं करा. लिहून केले आणि चांगलं. जर दुपारी वगैरे तुम्हाला वेळ मिळतो तर त्या सगळ्या वस्तूंसाठी तुम्ही धन्यवाद देता. जे काही तुमच्याकडे आहे, आपलं शरीर चालू आहे, रोज खायला मिळतंय, केस आहे त्याला पण शॅम्पू ते लागतो, तर आपण मेंटेन करतो. स्किन आहे त्याला पण फेस वॉश ते लागतं, सगळं काही पैशानेच येतं ना. तर मग ते जे तुमच्या संपर्कात येईल, तर त्या गोष्टीला तुम्हाला आवडता कामं करता करता त्याला पोलपाट लाटण्यापासून जे तुमच्या संपर्कात वस्तू थिंग्स मध्ये येईल त्याला थँक्यू फॉर द मनी फक्त म्हणायचं. ती भावना टाकायची फक्त. आलं लक्षात? किती खाल त्या मॅडम संपर्कात येईल. ओके, चलो सगळ्यांना मॅजिक डस्ट, मॅजिक डस्ट, मॅजिक डस्ट, मॅजिक डस्ट, मॅजिक डस्ट. सगळ्यांना मला मॅजिक. धन्यवाद. सगळ्यांच्या आयुष्यात खूप सुख, समृद्धी, समाधान, ऐश्वर्य येवो. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. येस, बाय बाय. थँक्यू मॅडम. बाय बाय.